अजिबात मैद्याचा वापर न करता, जरासुद्धा तेलकट न होता खुसखुशीत ताज्या मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी सर्वात आधी ताजी मेथीची पानं स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहेत. त्यानंतर एका ताटामध्ये त्याच कपाने 2 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बारीक रवा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 मोठा चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा भरून जिऱ्याची पूड, अर्धा चमचा काळी मिरी भरड आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा भरून साखर घालायची आहे. सर्व मसाले पिठात एकजीव करून त्यावर 4 मोठे चमचे भरून तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे. मोहन व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं पिठाला. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली मेथीची पानं घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून साधारण अर्धा तास बाजूला ठेवायचा. अर्धा तासाने मळलेल्या पिठाचा एक मोठा गोळा घेऊन त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर वाटी किंवा ग्लासाने त्याच्या पुरीच्या आकाराच्या छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आणि त्या मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. इथे आपल्या अजिबात तेलकट न होणाऱ्या मस्त खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत.